दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. समाजात महिलांना सन्मान मिळावा, त्यांचे सशक्तीकरण व्हावे, समाजात त्यांना सुरक्षितता मिळावी या हेतूने सर्व पातळीवर हा दिवस साजरा केला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र मुलींना समाजात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते काय, या विचाराने विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या. सुप्रभात सर्वांना. मी आरुषी अमिता महेंद्र पिमटे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी. तर आज मी तुमच्यासोबत 8 मार्चला फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून महिलांना त्यांचे हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या ह्या प्राप्त होतात का याच्यावर तुमच्याशी संवाद साधणार. तर सर्वप्रथम भारताचा हा स्वर्णिम इतिहास एकीकडे महिलांच्या बाबतीमध्ये इतका इन्स्पायरिंग आहे आणि दुसऱ्याच वेळेला इतका बिकट परिस्थिती होती दॅट वी कॅनॉट इमॅजिन इट राईट नाव. म्हणजे तुम्हीच विचार करून बघा की राजमाता जिजाऊला जेव्हा निरोप आला की त्यांचे वडील लखोजी जाधव आणि त्यांचे 3 भाऊ जेव्हा सुलतानाला भेटायला गेले, तेव्हा सुलतानाला जेव्हा मुजरा केला तेव्हा ते सभागृह सोडून निघून गेले. किती अपमान हा. आणि कपटाने जे लपलेले मारेकरी होते ते बाहेर आले आणि त्यांना संपवलं. काय विचार असतील राजमाता जिजाऊंचे की त्यांची आई आणि त्यांच्या 3ही तरुण भावजया एकाच वेळी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. या इन्सिडेंट नंतर एक आई आपल्या मुलाला काय सांगेल की शिवबा, त्या सुलतानांच्या नादी लागू नकोस, आपलं काय आपण ते बघून घेऊ, थोडीशी जागिरी वाढवू आणि संपूर्ण आयुष्य शांततेनं जगू. पण एक आई आपल्या मुलाला सांगते, शिवबा, हीच ती वेळ आहे त्या सुलतानांना उलथून टाकण्याची. उचला तलवार. आणि पाहता पाहता याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं. ही कुणाची प्रेरणा होती? ही एका आईची प्रेरणा होती, एका स्त्रीची प्रेरणा होती. हा आहे भारताचा स्वर्णिम इतिहास. अहिल्याबाई होळकर. नवरा गेला, मुलं गेली, जावई गेला, एकट्या पडल्या अहिल्यादेवी. जेव्हा राघोबा दादा इंदोरवरती लढाई करण्यासाठी आले, 10,000चं सैन्य घेऊन आले, अहिल्याबाईंनी पत्र लिहिलं, राघोबा दादा, जर तुम्ही माझ्या राज्यावर नजर टाकाल तर लक्षात ठेवा, मी अहिल्या आहे, मीच रणांगणामध्ये भाला घेऊन उभी राहील आणि तेही 2000 महिलांसोबत. काय होता हा इतिहास? किती मोठा इतिहास होता अहिल्यादेवींचा. म्हणाले की जर तुम्ही मला माझं राज्य दान म्हणून मागाल तर मी हसत हसत देईन, पण जर आक्रमण करायला याल तर मीच तुमच्या विरोधात उभी राहील. म्हणजे महिला या कधीही कमजोर नसतात, त्यांना कमजोर बनवलं जातं. गुड मॉर्निंग. माझे नाव दीपाली विनोद मेश्राम. मी कर्मवीर महाविद्यालयाची 3rd इयरची मुलगी आहे. मी आज 8 मार्चबद्दल तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. 8 मार्च हा जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सन्मानाचा व त्यांच्या हक्काचा, त्यांना मतदान मिळावे यासाठी आपण हा दिवस खूप याच्याने साजरा केला जातो. आज सोशल मीडियावर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक यांवर बोलून आपल्या महिलांना फसवणूक करण्याचं येत आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांना इथे तिथे बोलावून फसवून त्यांची परदेशात विक्री करण्यात येत आहे. आणि आपल्या सरकाराला एवढंच बोलणं आहे की त्यांना महिलांना सुरक्षा देण्याची आहे. स्त्री ज्याला आई म्हणून कळली तो जिजाऊच्या शिवा झाला. स्त्री ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. स्त्री ज्याला मैत्री म्हणून कळली तो राधेच्या श्याम झाला. आणि स्त्री ज्याला पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. नमस्कार, मी राणी बांधते, 6व्या सत्राची विद्यार्थिनी, कृषी महाविद्यालय. स्त्री ही फक्त एक व्यक्ती नाही, तर ती शक्ती आहे. ती आईच्या रूपात ममतेची सावली देते, बहिणीच्या रूपात आनंद देते, मुलीच्या रूपात आधार देते आणि समाजाच्या प्रत्येक घडवणीत एक सुंदर अशी कर्तबगारी सिद्ध करते. इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिने उत्तम कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. आपण वर्षातून एकदा महिला दिवस साजरा करतो आणि मग विसरून जातो. किती खंताची बाब आहे ना. वर्षातून 365 दिवसापैकी फक्त आपण एकच दिवस महिला दिवस साजरा करत असतो. काय महिलांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पुरेसे ठरेल? आपण जर प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान केलं तर हे एक दिवस वेगळे महिला दिवस म्हणून साजरा करण्याची आवश्यकता पडणार नाही. भारतभूमीने अनेक महान महिलांना जन्म दिलेला आहे. सावित्रीबाई फुले ज्यांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली, राणी लक्ष्मीबाई ज्यांनी धैर्य आणि शौर्याचे उत्तम उदाहरण दिलेले आहे, कल्पना चावला ज्यांनी आकाशाला गवसणी घातली. म्हणून मी एवढेच म्हणेन की महिला दिवस हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो महिलांचा सन्मान, अधिकार आणि समानतेची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. शेवटी एवढेच, ती अबला नाही, ती सबला आहे.
ती कमकुवत नाही, ती शक्ती आहे. ती घराची आधार आहे आणि समाजाची ताकद आहे. धन्यवाद. माझे नाव हर्षिता पाटील. मी 8व्या सेमिस्टरची विद्यार्थिनी असून कृषी महाविद्यालय मूल येथे शिकत आहे. सर्वप्रथम तर मी महिला दिनाच्या सर्व माझ्या बहिणींना, माझ्या आयांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि माझे महिला दिनाविषयी 2 शब्द व्यक्त करू इच्छिते. तर प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तिचा एक खास दिन असतो, तसाच एक हे महिला दिन आहे आणि हे 2026चे महिला दिन जरा जास्त खास आहे, कारण या वर्षीची थीम आहे बॅलन्स द स्किल. आता बॅलन्स द स्किल याचा अर्थ काय असतो बरं? तर बॅलन्स द स्किल याचा अर्थ असा आहे की संविधानामध्ये जेही काही मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यांचा स्त्रियांना खरंच फायदा होत आहे की नाही, की खरंच आजही स्त्री मागासलेलीच आहे, या सर्वांचा आराखडा घेणे म्हणजे या थीमचा उद्देश आहे बॅलन्स द स्किल. मला तरी थीम फार आवडलेली आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, खरंच स्त्रियांना आपल्या मूलभूत हक्कांचा फायदा होत आहे की खरंच आज स्त्री भरपूर यशस्वी आहे, ती यशस्वी आहे आणि खरंच तिला प्रत्येक ठिकाणी खरंच भेदभावाचा सामना करायलाही लागत आहे का? मला याचं उत्तर तुमच्या सर्वांकडूनही हवं आहे. आणि जर माझ्या मते जर विचारायचा प्रयत्न केला तर मी हेच म्हणेल की स्त्री जरीही ऑफिस सेक्टर असो, घर असो किंवा प्रत्येक ठिकाणी ती जरीही ऑलराऊंडर असेल तरीही तिला आजही कुठे नाही कुठे दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तिला कुठे ना कुठे तिला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या यांना सामोरे जावेच लागते. पण मला तरी असं म्हणायचं आहे की स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी कोणाचीच गरज नाही आहे, कारण स्त्री ही मदर ऑफ टुमॉरो आहे. मदर ऑफ टुमॉरो म्हणजे तिच्या हातामध्ये ही शक्ती आहे की ती आपलं जग बनवूही शकते आणि घडवूही शकते. तर म्हणून याचा अर्थ आहे की स्त्रियांना आपण मागासलेलं नाही समजायला पाहिजे, तर तिला प्रत्येक ठिकाणी ती सर्व काही करू शकते आणि तिला कोणाच्या समोर झुकायची गरज नाही आहे आणि नाही काही वेगळं करायची गरज आहे. ती स्वतःमध्येच परफेक्ट आहे आणि ती सर्व खूप काही करू शकते. मी मयुरी सायनाथ सोनुले, देवली स्कूल ऑफ नर्सिंग मूल आकापूरची विद्यार्थिनी आहे. तर मी आज 8 मार्चबद्दल, महिला सशक्तीकरणाबद्दल, महिलांवर एक आपले मनोगत व्यक्त करीत आहे. तर चला सुरुवात करूया. आजचा विषय आहे महिला सशक्तीकरण. मी अबला नाही, मी शक्ती आहे. मी अबला नाही, मी शक्ती आहे. मी दुर्गा, मी भवानी आहे. मी अबला नाही, मी शक्ती आहे. मी दुर्गा, मी भवानी आहे. बंधनाची साखळी तोडणारी, बंधनाची साखळी तोडणारी. मी नवयुगाची निशाणी आहे. मी नवयुगाची निशाणी आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे महिला सशक्तीकरण. आज प्रत्येक क्षेत्रात महिला काही ना काही आपल्या पदावर होतच आहे, तरी पण त्याच्यावर अत्याचार, अन्याय, भेदभाव हे प्रत्येक वेळेस घडून येत आहे. तरी पण त्यांच्यावरतील अत्याचार, भेदभाव काही प्रमाणात कमी होतच नाही आहे. तरी पण आजच्या काळात महिला अभियंता, डॉक्टर, नेता, अधिकारी, पोलीस अधिकारी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. तरी पण त्यांच्यावर अत्याचार, अन्याय आताही होतच आहे. म्हणूनच आता फक्त कायदा करून चालणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात की नाही मला भीती वादळाची, नाही मला भीती वादळाची, नाही मला भीती अंधाराची. नाही मला भीती वादळाची, नाही मला भीती अंधाराची. मीच उजेड देणारी ज्योत, मीच उजेड देणारी ज्योत. मीच सुरुवात पहाटेची, मीच सुरुवात पहाटेची. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला इतिहास घडवला आहे. त्याचप्रकारे इंदिरा गांधी यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याचप्रकारे मेरी कॉम यांनी प्रत्येक क्षेत्रात जागतिक पातळीवर आपले भारताचा झेंडा उभारला आहे. त्याचप्रकारे मेरी कॉम यांनी अंतराळावर जाऊन आपले जगाला एक प्रेरणा दिली आहे. त्याचप्रकारे असं म्हणते की इंदिरा गांधी सारखी निर्धार माझ्यात, इंदिरा गांधी सारखी निर्धार माझ्यात, मॅरी कॉम सारखी जिद्द आहे. इंदिरा गांधी सारखी निर्धार माझ्यात, मॅरी कॉम सारखी जिद्द आहे. कल्पना चावला सारखी स्वप्नांची भरारी, कल्पना चावला सारखी स्वप्नाची भरारी माझ्यातच ती सिद्ध आहे, माझ्यातच ती सिद्ध आहे. महिला सशक्तीकरण म्हणजे केवळ महिलांचा हक्क, संयम आणि त्यांचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी आजकाल जो जगामध्ये एवढे आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्याबद्दल एक त्यांचा आभार आणि त्यांचे एक आदर आपल्या मनामध्ये आजही रुजून आहे. तरी पण त्यांच्यावर काही क्षेत्रामध्ये अन्याय, अत्याचार आजही बळकटीने वाढतच आहे.